काजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय राजकीय वर्तुळामध्ये अत्यंत वेगवान घडामोडी घडतायत आणि दोन मोठ्या घडामोडींकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। पहिली म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या प्रस्तावाची। एका बाजूला ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे आणि आता दुसऱ्या बाजूला काका पुतण्याच्या एकत्र येण्याच्याही चर्चांना उधाण आलेले आहे। कारण अजित पवार आणि शरद पवार महिनाभरामध्ये तिसऱ्यांदा एकत्र दिसलेले आहेत। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा मोठा भूकंप होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। राजकीय दृष्ट्या दुरावलेली ही दोन्ही कुटुंब एकत्र येणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र मनसैनिकांना सूचना केलेल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेबाबत युतीबाबत मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी बोलू नये असं राज ठाकरे यांनी बजावलंय। राज ठाकरे सध्या परदेशात आहेत, त्यामुळे त्यांनी मनसे नेत्यांना या सूचना दिल्या असून त्यामुळे राज ठाकरे मुंबईमध्ये परतल्यानंतर याबाबत नक्की काय भूमिका मांडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरेंनी त्यांच्या मनसैनिकांना या संदर्भात सूचना केलेल्या आहेत। जो विषय आहे ना दोन भावांचा, तो आता सन्माननीय राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की हा जो काय विषय 2 दिवस चाललेला आहे त्या विषयावर जी भूमिका मांडायची ती सविस्तरपणे मांडलेली आहे। आता ह्याच्या पुढचं जे असेल ते सन्माननीय राजसाहेब जेव्हा परदेशातनं परत येतील तेव्हा त्याच्यावर बोलतील। दरम्यान राज ठाकरे यांनी मनसैनिकांना काय सूचना केलेल्या आहेत आपण सविस्तर पाहूयात। तर ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुणीही बोलू नका। मनसैनिकांनी युतीबाबत कुठेही बोलायचं नाहीये। संवेदनशील विषयावर कुणीही बोलू नका। परदेशामध्ये असल्यामुळे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना या सूचना दिलेल्या आहेत। तर एका बाजूला आपण पाहतोय राज ठाकरेंनी मनसैनिकांना सध्या शांत राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना थेट ऑफर दिलेली आहे। भूतकाळामध्ये काय झालं ते पाहू नका, भविष्याचा विचार करा। उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकायचे ठरवलंय आणि पाऊल पुढे टाकताना भूतकाळात वळायचं नाही आणि एकमेकांवर केलेली टीका सुद्धा विसरायला पाहिजे असं राऊत म्हणतात। मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना। याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात। जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी स्थापन केली तेव्हा आम्ही एकमेकांवर टीका करत होतो ना, प्रचंड टीका केली आम्ही दोघांनी एकमेकांवर। पण जेव्हा आम्हाला एकत्र यायचं ठरल्यावर ते आम्ही भूतकाळात पाहिलं नाही, आम्ही भविष्याचा विचार केला। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीवर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र काहीच बोलायला तयार नाहीयेत आणि त्याचमुळे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचलंय। राऊतांकडून एक्सवर एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। या व्हिडिओसोबत राज उद्धव यांच्यामध्ये 7 प्रतिसाद सुरू झाल्यावर असा उल्लेख करण्यात आलेला आहे असं त्यांनी खोचकपणे म्हटलेलं आहे। तुम्ही त्यातला संदेश काढा, कुठे आग लागले कोणाच्या बुडाला। अहो तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतोय। एकनाथ शिंदेचं अस्तित्व त्यांना धुरासारखं म्हणजे जळकं लाकूड आहे मी नेहमी म्हणतो। पाटणकर काढा त्यांना दिला एकनाथ शिंदेंनी, त्यातूनही त्यांचे सुधारलेले नाही, आता कैलास जीवन लावावं लागणार आहे त्यांना। तर एका बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाही आणि जरी ठाकरे एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही असं यावेळेस रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एकत्र आलो पाहिजे असं विधान रामदास आठवलेंनी केलेलं आहे। आता ते एकत्र येतील का नाही मला वाटत नाही आहे, म्हणजे ते त्यांनी यायचं असेल तर जरूर एकत्र यावे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरेंना बाहेर पडावं लागेल आणि जरी ते एकत्र आले तरी आमच्या महायुतीला काय त्याचा तोटा अजिबात नाही। प्रकाश आंबेडकर आणि आपण एकत्र आलो पाहिजे, तर ते दोन भाऊ एकत्र येत आहेत तर आमच्या RPIच्या सगळ्या भावांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी नक्की भविष्य काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे।
आणि आता बातमी मनसे संदर्भातली. मुंबईमध्ये मनसेकडनं प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे. 26 एप्रिल रोजी प्रतिपालिका सभागृहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लोकप्रतिनिधी अजूनही नियुक्त नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसैनिकांनी केलेला आहे. आणि या प्रतिपालिका सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी मनसेकडनं शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं असून हे आमंत्रण आता आदित्य ठाकरे स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. याशिवाय भाजपाचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार, मंत्री उदय सामंत यांनाही निमंत्रण देण्यात आलेले आहे. तर ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पवार कुटुंबात सुद्धा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पवार काका पुतण्या आज पुन्हा एकदा एकत्र आले होते. पुण्यातल्या साखर संकुलातल्या बैठकीमध्ये काका पुतण्यामध्ये बंद दारात अर्धा तास चर्चा झालेली आहे. या बैठकीला 2 अधिकारी सुद्धा उपस्थित होते. दरम्यान ही बैठक नक्की कशासाठी होती याची माहिती मिळालेली नाहीये आणि गेल्या 15 दिवसांमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे चौथ्यांदा एकत्र आलेले आहेत. साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात. ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली. त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही. तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न. पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो. ती आपल्या मुला मुलींच्या भल्याकरताच होती. ती चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो. आज इथं झाली हे पण एआयच्या संदर्भातलं काम आहे. दरम्यान काका पुतण्याच्या भेटी संदर्भातला अधिक तपशील आपण पाहूयात. पुण्यामध्ये साखर संकुलामध्ये शरद पवार आणि अजितदादांची एकत्र बैठक झाली. बैठकीनंतर अजितदादांनी शरद पवारांच्या केबिनमध्ये काही काळ चर्चा केली. शरद पवार आधी केबिनमध्ये पोहोचले आणि नंतर अजितदादा गेले. तर शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्येही अर्धा तास खलबतं सुरू होती. गेल्या 15 दिवसांमध्ये 4 वेळा दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत. तर काका पुतण्या एकत्र येत आहेत आणि अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्यासंदर्भात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. काही संस्थांमध्ये शरद पवार अजित पवार आहेत त्यामुळे चर्चेसाठी एकत्र येत असतात असं छगन भुजबळ म्हणाले. तर भेटीगाठी कामासाठी असू शकतात असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. अजितदादा आणि शरद पवार साखरेच्या बाबतीमध्ये असतील, ऊसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील, इतर काही बाबतीमध्ये तर त्या वेळा त्या किंवा हे आपलं रयत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये पवारसाहेब पण आहे, अजितदादा पण आहेत. तर या सामाजिक संस्थांच्या आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात किंवा चर्चेसाठी ते एकत्र येतात. काय तो भाग काही नवीन नाही आपल्याला. सध्या अलीकडे खूप जोरात मोठे पवार, लहान पवार, मोठे बंधू, लहान बंधू, ठाकरे बंधू वगैरे असं सगळं चाललेलं आहे. आता ते 2 बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. मग आता काका पुतण्या एकत्र येतील तर काय हरकत आहे असं त्यांना वाटत असावं. आता आणि भेटीगाठी काही निवळ एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही. काही कार्यक्रम असतात सार्वजनिक किंवा जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी ते जाऊ शकतात. आणि यानंतर बातमी आहे भाजप उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याची. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात असल्याचा दावा भंडारी यांनी केलेला आहे. मुंबईवर हल्ल्याची सगळ्यांना कल्पना होती असाही आरोप त्यांनी केला असून बातमी प्रसारित होताच भंडारी यांनी आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतल्याचं म्हटलेलं आहे. तर मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी भंडारी अशी वक्तव्य करत असल्याचा निशाणा वडेट्टीवारांनी साधलेला आहे. पण या सगळ्या 26/11च्या हल्ल्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता हे निश्चित आहे. वर्तकजींना किंवा आता भाजपला किंवा भंडारींना 11 वर्ष झाले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. कोण अडवलंय तुम्हाला? कोणाचा पैसा आहे? तो काय करत होता? झोपा काढत होतात? तुम्ही ही सगळी चौकशी करून जर कोणी पुरावे असते तर सगळं कारवाई करा.
या राष्ट्राच्या विरोधात जो कोणी काही काम करेल त्याला कोणीही समर्थन देण्याचं कारण नाही. बोलघेवडेपणा कशाला करताय? हिंदी भाषेच्या सक्तीवरनं राज्यामध्ये काही दिवसांमध्ये राजकारण चांगलंच तापलंय आणि मनसेनं या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेतलाय. तर आता हिंदी भाषेच्या बॅनरमधून राज ठाकरेंना भाजपानेही डिवचलंय. हिंदी भाषेच्या समर्थनार्थ भाजपाने राज ठाकरेंच्या निवासस्थान परिसरामध्ये बॅनरबाजी केलेली आहे. हिंदी भाषेच्या सक्तीनंतर आता भाजपा आणि मनसेमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तोडत नाही तर भाषा जोडते असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे. तर राज्यामध्ये हिंदी सक्ती करणाऱ्या सरकारनं इंग्रजी शाळा बंद करून दाखवाव्या असं आव्हानच मनसेनं मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. राज्यामध्ये हिंदीच्या सक्ती विषयावरनं वातावरण चांगलंच तापलंय. फडणवीसांनी इंग्रजीचं कौतुक केलं जातं, मात्र हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध केला जात असल्याचा टोला मनसे आणि ठाकरे गटाला नाव न घेता लगावला आणि त्यालाच आता मनसेनंही उत्तर दिलेलं आहे. त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांची मान्यता रद्द करावी आणि त्यांना मराठी भाषेचे माध्यम ची परवानगी द्यावी. तुम्ही करू शकता का हे फडणवीस साहेब? ही सगळ्या जेवढ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या बंद करा आणि त्यांना सांगा आजपासून तुम्ही मराठी माध्यमाची शाळा. आमचा विरोध आम्ही करणार नाही. बघा, करून बघा. फडणवीस साहेबांनी करून बघावं. ते सरकार आहे, 230चं बहुमत आहे. करा तुमच्यात हिंमत असेल तर. खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची अचानक दौऱ्याच्या वेळी भेट झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांची चौकशी केली. मोरगावजवळ बापलेकीची भेट झाली असून सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्या आटोपून पुरंदरकडे निघाल्या होत्या. यावेळेस मोरगावजवळ बारामतीकडे निघालेल्या शरद पवारांची रस्त्यातच भेट झाली आणि सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांची चौकशी केली. आणि आता बातमी रणजित कासले संदर्भातली. बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी त्याला सुनावली गेली आहे. दरम्यान बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी आता तपासासाठी 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली, मात्र न्यायालयाने 23 मार्चपर्यंतची पोलीस कोठडी त्याला सुनावली आहे. दरम्यान पोलिसांना रणजित कासलेच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करायचा आहे. तसेच ज्या वाहनामध्ये रणजित कासले विविध ठिकाणी फिरत होता ते वाहन जप्त करण्याची परवानगी पोलिसांकडून न्यायालयामध्ये मागण्यात आलेली आहे. मात्र कासलेच्या वकिलांनी या विरोधात युक्तिवाद केलेला आहे. आता बातमी आहे नाशिकमधून. सातपीर दर्गा प्रकरणासंदर्भात सुप्रीम कोर्टानं नाशिक मनपाला दिलासा दिलेला आहे. सातपीर दर्गा प्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळण्यात आली असून ट्रस्टला नव्याने हायकोर्टात दाद मागण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा सातपीर दर्गा ट्रस्टला सल्ला असून याचिका दाखल करण्यापूर्वीच महापालिकेनं कारवाई केल्याचं निदर्शनास आणण्यात आलं होतं. मात्र नाशिक मनपाला आता दिलासा मिळाला असून ट्रस्टला हायकोर्टात दाद मागण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची सुद्धा आता पडताळणी केली जाणार आहे. याआधी निकषांनुसार कार असलेल्या बहिणीसह एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात आला आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार. म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाही आहे. मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल. 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल. दरम्यान लाडक्या बहिणींची सद्यस्थिती काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर एकूण लाभार्थी आहेत 2,53,00,000. लाभाची अपेक्षित रक्कम आहे 37,950 कोटी.
बजेटमधील तरतूद अवघी 34,000 कोटींची आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टनमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप त्यांनी केलाय. महाराष्ट्रामध्ये प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. अवघ्या 2 तासांमध्ये 65 लाख मतदान करणं अशक्य असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. More people voted in the Maharashtra assembly elections than there are adults in Maharashtra. This is a fact. And the election commission gave us a figure, voting figure for 5:30 in the evening. And between 5:30 in the evening and 7:30 in the evening, when the polls were supposed to have closed, 65 lakh voters voted. Now, that is physically impossible to happen. So it's very clear to us that the election commission is compromised. It's very clear that there is something very wrong with the system. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय. राहुल गांधींनी परदेशामध्ये लोकशाहीची बदनामी केली आणि निवडणुकांमध्ये हरल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालाय असं फडणवीस म्हणतायत. राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली, भारतीय लोकशाहीची बदनामी केली, भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते ही बदनामी करतायत. हे अतिशय निंदनीय अशा प्रकारचं कार्य आहे. वारंवार निवडणुकांमध्ये हारल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे. अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल आलेला असून मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर महेश फळकर आणि कुंदन भंडारी यांना 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र दोघांनी आधीच 7 वर्षांची शिक्षा भोगल्यानं त्यांची निर्दोष सुटका आता करण्यात आलेली आहे. शिक्षा भोगल्याने पळणीकर आणि भंडारींची आता सुटका करण्यात आलेली आहे. अश्विनी बिंद्रे हत्याकांडासंदर्भात महत्त्वाची अपडेट. आरोपी कुरुंदकरला जन्मठेप सुनावण्यात आली. दरम्यान या संदर्भातला अधिक तपशील आपण पाहूयात. मीरा रोडच्या घरामध्ये अभय कुरुंदकरनं अश्विनी बिंद्रेची डोक्यात बॅट मारून हत्या केलेली. हत्येनंतर कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर यांच्या मदतीनं अश्विनी यांच्या मृतदेहाचे वूडकटरनं तुकडे करण्यात आले. मृतदेहाचे तुकडे काही काळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर ते वसईच्या खाडीत टप्प्याटप्प्यानं फेकले. 7 डिसेंबर 2017 रोजी नोकरीवर असताना अभय कुरुंदकरला बेड्या ठोकण्यात आला. 21 एप्रिल 2025 रोजी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कुंदन भंडारी महेश पाणीकर यांना 7 वर्षांची शिक्षा भोगल्यामुळे सुटका मिळाली. आणि आता बातमी आहे पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भात. या प्रकरणी आता भिसे कुटुंबीय आक्रमक झाले असून डॉक्टर घैसासांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आज महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी झाली. यावेळेस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टर घैसास यांच्या निष्काळजीपणामुळे तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. तनिषा भिसेंची खासगी माहिती रुग्णालयानं प्रसारित केल्याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. मृत तनिषा भिसे यांची खाजगी आणि खोटी वैद्यकीय माहिती उघड केल्याबद्दल संबंधित डॉक्टर व समिती सदस्यांवर कठोर वैद्यकीय कायदेशीर आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत आम्ही विनंती त्यांना केली. त्यांनी आम्हाला जे काही गोष्टी घडल्या, जे संबंध महाराष्ट्र गेले अनेक दिवस ऐकतोय, त्याबाबतची माहिती आम्ही त्यांना दिली. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास, डॉक्टर धनंजय केळकर, डॉक्टर अनुजय जोशी, डॉक्टर समीर जोग व श्री सचिन व्यवहारे यांच्यावरती कारवाई करावी ही विनंती कुटुंबांनी त्यांनी केली. दरम्यान पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणामध्ये सरकारही आता आक्रमक झालेले आहे आणि आता प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई केली जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपये दंड ठोठावलाय. तर या प्रकरणानंतर धर्मादाय रुग्णालय व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. तर प्रत्येक अहवालानुसार राज्य सरकार वेगवेगळी कारवाई करणार आहे.
डॉक्टर सुश्रुत घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा वैद्यकीय शिक्षण विभागानं अहवाल पाठवलाय. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. विधी न्याय विभागानुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. अनेकांना साहसी खेळ खेळण्याची हौस असते, मात्र असेच साहसी खेळ आपल्या अंगलटही येऊ शकतात. अशीच एक घटना पुण्यात घडलेली आहे. पुण्यातील तरुणीला झिप लाईन हा साहसी खेळ भोवलेला आहे. 30 फूट उंचीवरनं कोसळून तिचा मृत्यू झालाय. राजगड वॉटर पार्क चालक आणि मालकावर आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. झिप लाईनिंग करत असताना स्टूल हलला आणि बाजूलाच असलेल्या रेलिंगवरनं तरुणीचा पाय सटकला आणि ती थेट खाली कोसळलेली आहे. आणि बातमी महत्त्वाची, अपघात झाल्यावर रुग्णवाहिका वेळेत येत नाही आणि अशा तक्रारी वारंवार ऐकायला मिळतात. पण आता सांगलीमध्ये खटारा रुग्णवाहिका पाठवून रुग्णांच्या दिवाशी खेळ सुरू आहे. अपघात झाला आणि रुग्णवाहिका आली, पण या रुग्णवाहिकेचा ब्रेकच लागेना. गाडीचा स्टार्टर लागत नव्हता आणि स्टार्टर लागला तर गिअर पडत नव्हता. गाडीला ब्रेक लागत नसल्याने अक्षरशः पाठीमागच्या चाकामध्ये दगड लावून रुग्णवाहिका थांबवण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा निदर्शनास आलेला आहे. तर ॲम्ब्युलन्स बोलवल्यानंतर ॲम्ब्युलन्सची दुरावस्था अशी होती की आरोग्य विभाग काय करते किंवा हॉस्पिटल काय करते काय कळेना. ॲम्ब्युलन्स ढकलून चालू करावं लागतं. आता आपल्या गावातले पवन माने वगैरे आरश वगैरे पोरांनी बघितलं तर अवस्था एकदम ॲम्ब्युलन्सची बेकार होती. तर हे असे डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स जर असेल दवाखान्यात तर लोकांची कशी सोय होणार. आणि बातमी आता पाण्याची राज्यातील धरणांमध्ये आता 40% कमी पाणी शिल्लक आहे. पुणे विभागामध्ये राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा काही टक्क्यांनी पाणीसाठा अधिक असला तरीही काही प्रमुख धरणं मात्र एप्रिलच्या मध्यावरच मायनसच्या दिशेनं वाटचाल करू लागली. त्यामुळे शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची चिंताही व्यक्त केली जाते. गेल्या वर्षी याच सुमारास पाणीसाठा 34% इतका होता. आपण पाहतोय पुणे विभागामध्ये 29.51% गेल्या वर्षीचा पाणीसाठा. यंदा पाणीसाठा जास्त आहे, 32.70. संभाजीनगरमध्ये गेल्या वर्षी 17.6, यावर्षी 38.77% पाणीसाठा. नाशिकमध्ये गेल्या वर्षी 37.41% पाणीसाठा तर यावर्षी 42.64%. कोकणात गेल्या वेळेस 47.68% आणि यावेळेस 48.41% पाणीसाठा. नागपुरात गेल्या वर्षी 44.89% तर यंदा 39.27%. अमरावतीमध्ये गेल्या वर्षी 48.45 तर यावर्षी 48.96% पाणीसाठा आहे. आणि आता बातमी आहे बीडमधून एका जलदूताची. दिवसेंदिवस बीडमध्ये पाणी टंचाई गंभीर होत चाललेली आहे. पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे, पायपीट सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी गावकड्यांची धडपड पाहून बीडमधील जरूड गावचा राजेश काकडे नावाचा तरुण मदतीला धावून आला. त्यानं आपल्या पत्नीचे दागिने विकले आणि बोरवेल घेतला. या बोरवेलच्या पाण्यातून 5 गावांची तहान भागते. राजेश काकडेंनी बाजरी, डाळिंब आणि मोसंबी पिकाला पाणी देण्याऐवजी गावकऱ्यांना पाणी दिलेलं आहे. त्यामुळे राजेश काकडे गावकऱ्यांसाठी आता जलदूत ठरत आहेत. बोर घ्यायचा असताना माझ्याकडे तर पैसे नाहीत. मग बायकोनी मी माझ्या पत्नीला म्हणलो की बाबा आता आपल्याला तुझ्या पैशाची जी काही सोनं आहे ते दे मला, आपण सोनं मोडू आणि दुसरा बोर घेऊ. मग माझी बायको तयार झाली. तयार झाल्यानंतर आता आसपास 4-5 गावचे लोक माझ्या दारामध्ये येतात, पाणी घेऊन जातात 24 तास. हे आमच्या दोघंही आमच्या कुटुंबाला, आईवडिलाला, पत्नीला, आमच्या कुटुंबाला समजायला समाधान वाटत आहे. दरम्यान हा तरुण आता बीडकरांसाठी जलदूत ठरतोय, कारण की त्यांना पत्नीचे दागिने विकून जवळपास 5 गावांची तहान मिटवलेली आहे. आणि आता बातमी सर्वांसाठी जिव्हाळ्यांची, अर्थात सोन्याच्या भावासंदर्भातली. सोन्याचा भाव आता ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहोचलाय. 1 तोळा म्हणजेच केवळ 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 99,500 रुपयांवर गेलेला आहे. यामध्ये जीएसटी सह रकमेचा समावेश केल्यास अर्थातच ग्राहकांना 1 तोळा सोन्यासाठी 1 लाखांपेक्षा सुद्धा जास्त पैसे मोजावे लागणार आहे. येत्या 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे आणि 3.5 शुभमुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त समजला जातो. या दिवशी सोन्याचा भाव 1 लाखांचा टप्पा सहज ओलांडेल असा अंदाज होता. मात्र त्यापूर्वीच सोन्याच्या भावाने लाखाचा टप्पा पार केलेला आहे.
त्यामुळे आता सोने खरेदी ही सर्वसामान्यांच्या अवाक्या पलीकडची गोष्ट झाल्याचं दिसतंय. 8 एप्रिलला 91,250, 9 एप्रिलला 90,200, 10 एप्रिलला 96,450 इतका भाव, 16 एप्रिलला 98,000 भाव आणि 21 एप्रिल अर्थात आज 1 लाख रुपये भाव सोन्याचा झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय सोन्यानं मोठी उसळी मारलेली आहे आणि आज तागायत ऐतिहासिक असा उच्चांक सोन्यानं गाठलेला आहे. सोन्याचा दर 1 लाखापेक्षाही जास्त झाला असून सध्या सोनं खरेदी करणाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. पाहूयात. सोन्याचा भाव सध्या तुफान वाढलाय, इतका वाढलाय की अगदी 1 लाखाचा टप्पा सोन्यानं पार केलेला आहे. हाँ, मैं मानती हूँ कि सोने का भाव बहुत बढ़ गया है, लेकिन अभी शादी भी है घर पे और हर मौके पे सोने के बिना नहीं चलता है. सोना तो चाहिए ही हमें, और एक लेते तो कोई प्रॉब्लम नहीं है, सोना तो ले सकते हैं और आगे फ्यूचर और बढ़ने वाला ही है भाव. तो एक इन्वेस्टमेंट समझो या बच्चों को दो तो अच्छा ही है, इट्स गुड. मैं तो सबको कहूँगी भाव तो दिन पर दिन बढ़ने वाला ही है, हो सके तब तक खरीदते रहो, इन्वेस्टमेंट थोड़ा थोड़ा करो. मतलब रेट बढ़ गया है, दैट इज़ राइट, बट अभी क्योंकि लेना है तो कंसिडरिंग रेट वो आगे भी बढ़ने ही वाला है. तो एट दिस टाइम इफ़ वी बुक इट विल बी एट अ लेसर रेट, क्योंकि और फ्यूचर में बढ़ने ही वाला है तो और उसका इंक्रीमेंट और उसका जो भी प्रॉफिट वैल्यू है वो भी इंक्रीज ही होगा. एंड दिस वी आर टेकिंग एज अ सोर्स ऑफ इन्वेस्टमेंट, तो इन्वेस्टमेंट तो और बढ़ेगा तो और ज़्यादा अच्छा है. नहीं, सोने का रेट कोई कम नहीं होगा, सोना बढ़ते ही जाएगा, डेफिनेटली बढ़ते जाएगा. एक थोड़ा ब्रेक आ सकता है अगस्त महीने में कि $100-200 घटे, तेज़ी आती है तब एक मंदी आती है और प्रॉफिट कवरिंग करते हैं, उसको बोलते हैं कि प्रॉफिट कवरिंग है, तो वो एक मंदी आ सकती है, नहीं तो सोना बहुत बढ़ेगा. कॅमेरापासून विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आणि आता पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. तुम्ही UPIचा वापर करत असाल तर आता तुम्हाला पेमेंट करताना भुर्दंड बसू शकतो, कारण UPI पेमेंटवर GST लागणार आहे असा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच UPI पेमेंटसाठी GST लावली जाते का याची आम्ही पडताळणी केली आणि काय सत्य समोर आलंय पाहूयात. 2,000 रुपयांवरील UPI व्यवहारांवर GST. UPI पेमेंट करणं आता महागणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही UPI पेमेंटचा जास्त प्रमाणात वापर करणार असाल तर तुम्हाला नक्कीच भुर्दंड बसणार आहे, कारण आता तुम्हाला पेमेंट सोबत GST ही भरावा लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र या दाव्यात तथ्य आहे का? खरंच केंद्र सरकारनं असा निर्णय घेतलाय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे, कारण देशभरात कोट्यवधी युजर्स UPIचा वापर करत असतात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. UPI द्वारे केल्या जाणाऱ्या 2,000 रुपयांवरच्या व्यवहारांवर GST लावला जाणार. त्यामुळे आता 2,000वरील व्यवहार करणं महागणार आहेत. हा दावा अत्यंत महत्वाचा आहे, कारण UPI द्वारे अनेक जण 2,000 पेक्षा जास्त व्यवहार करतात. आधीच महागाई वाढत चालली आहे, त्यात आता UPI वरही GST लागत असल्यानं नक्कीच भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत केंद्र सरकारकडून माहिती मिळू शकते, त्यामुळे आमच्या टीमनं याबद्दलची माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. UPI व्यवहारांवर GST आकारणी संदर्भात कुठलाही प्रस्ताव नाही. 2,000वरील व्यवहारावर GST लावलेला नाही. दावे तथ्यहीन असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण आहे. असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळे आमच्या पडताळणीत 2,000वरील UPI व्यवहारांवर GST लावणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.